सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या सक्रिय आणि कृतिशील कार्यामुळे महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवेमध्ये चांगल्या स्थितीत असलेले राज्य आहे। आरोग्य सेवा ही एक अत्यावश्यक सेवा असल्याने कामकाजाची निर्धारित वेळ संपल्यावर सुद्धा प्रसंगी आलेल्या रुग्णांना सेवा देण्याचे कार्य पार पाडले जाते। कमी मनुष्यबळ व अपुऱ्या सोयी सुविधांच्या परिस्थितीत सुद्धा क्षेत्रीय आरोग्य सेवा व रुग्णालयीन आरोग्य सेवा ही उत्तमरित्या पुरवल्या जात आहे। माननीय आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे पत्र दिनांक 5 मार्च 2025 अन्वये सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना अॅपच्या माध्यमातून बायोमेट्रिक अटेंडन्स करणे आदेशित असून त्याची रीतसर अंमलबजावणी करणे हे अवघड ठरत आहे। एखाद्या कर्मचाऱ्यांनी दैनंदिन ठरलेल्या कामकाजाच्या वेळी बायोमेट्रिक अटेंडन्स हजेरी लावल्यावर कामकाज आटोपून त्याची कामकाजाची वेळ संपल्या पश्चात बायोमेट्रिक अटेंडन्समध्ये वेळ संपल्याची अटेंडन्स नोंदवल्यावर जर प्रसूतीकरिता आलेली गरोदर माता, 7 रोगजन्य परिस्थिती, प्राणी श्वापदांचा दंश आणि अत्यावश्यक परिस्थितीच्या वेळी अधिकारी कर्मचारी यांची नियमित कामकाजाची वेळ संपल्यानंतर या परिस्थितींना कोणी हाताळावे किंवा या परिस्थितीत रुग्णसेवा वेळेच्या काळाची नोंद बायोमेट्रिक अटेंडन्समध्ये कशी घेण्यात यावी यावर संभ्रम निर्माण होत आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नेमके 2 वैद्यकीय अधिकारी यांची पदस्थापना असता 8-8 तासाची ड्युटी पश्चात 24 तासातील उरलेल्या 8 तासांची ड्युटी कोणी करावी व त्याची नोंद बायोमेट्रिक अटेंडन्समध्ये कशी करून घ्यावी, तसेच अपुऱ्या मनुष्यबळाच्या परिस्थितीत अतिरिक्त तास काम करीत असताना त्याची नोंद कशी घ्यावी इत्यादी अनुषंगाने संबंध महाराष्ट्रभर वैद्यकीय अधिकारी संघटना व आरोग्य कर्मचारी संघटनातर्फे आरोग्य सेवेतील वरिष्ठ अधिकारी यांना निवेदने सादर करण्यात आली असून विद्यमान कार्यपद्धतीत ज्याप्रमाणे हजेरी पटावर स्वाक्षरी नोंदवल्या जात आहे तीच कार्यपद्धती अवलंबण्यात यावी व जोवर मुबलक मनुष्यबळ व कामाचे तास सुनिश्चित होत नाही तोवर सध्या सुरू असलेल्या कार्यप्रणालीचाच वापर व्हावा अशा आशयाचे निवेदन सादर करण्यात आले आहे। माननीय डॉक्टर शशिकांत शंभरकर, उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर, माननीय डॉक्टर निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक नागपूर व माननीय डॉक्टर राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांना महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना यांच्या वतीने राज्याध्यक्ष डॉक्टर राहुल कन्नमवार, राज्य समन्वयक डॉक्टर संदीप गेळा, नागपूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रवीण पडवे, जिल्हा सचिव डॉक्टर प्रवीण उमरगेकर, जिल्हा कोषाध्यक्ष डॉक्टर संदीप धरमठोक, जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर पराग नारखेडे, डॉक्टर प्रमोद रेवाळे, डॉक्टर नरेंद्र डोमके, डॉक्टर श्याम खोब्रागडे, डॉक्टर रुपेश नारनवरे आदींच्या समवेत सदर निवेदन देण्यात आले। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी विशाल बांद्रे, हिंगणा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.